माझा नेता इथं आहे, माझी गाडी माझा नेता इथं आहे, असं. तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे. ते आमच्या बरोबरच आहे पहिल्यापासून. म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे, आणि ते कायमच. ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र. नमस्कार. आवाजांचा बादशाह रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या यूट्यूबवर माझी गाडी माझा नेता. माझी गाडी माझा नेता, नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम. चला राजकीय नेत्यांनो, आपल्या कार्यकर्त्यांना बोलकं करा, संपर्क करा. रत्नाकर औसेकर 98 90 39 87 88 ला संपर्क करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल आपल्या समोर हे चित्र दाखवत आहे. मित्रांनो, शिवराज पाटील चाकूरकर प्रचारात सामील होणार का? शिवराज पाटील चाकूरकर काय करत आहेत? तर शिवराज पाटील चाकूरकर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जाऊन प्रचार यंत्रणेचा आढावा घेत आहेत. शिवराज पाटील चाकूरकर प्रचारात सामील होणार का नाही याची ताणलेली उत्सुकता आता संपलेली आहे. शिवराज पाटील चाकूरकर ॲक्शन मोडवर आहेत. सुनबाई अर्चना पाटील चाकूरकरांना आमदार होण्याचा चंग ज्यांनी बांधलेला आहे, असं चित्र आमच्या निदर्शनात आलं आहे. आणि समस्त लातूरकरांच्या मनातला प्रश्न आता निकाली निघालेला आहे. आज पक्ष कार्यालयात जाऊन आढावा घेतला. कदाचित, मी कदाचित म्हणतो, कदाचित ते उद्या अर्चनाताई पाटलांसाठी जाहीर सभा सुद्धा घेऊ शकतील. कदाचित ते अर्चनाताई पाटलांची सर्व प्रचाराची सूत्र सुद्धा आपल्या स्वतःच्या हातात घेऊ शकतील. 90 वर्षाचा हा तरुण आज आपल्या घराण्याचा एक राजकीय वारस निर्माण करण्यासाठी आता सज्ज झालेला आहे. आणि आमदार अमित देशमुखसाठी ही एक धोक्याचा इशारा आहे. मला एक बूथवरची थोडीशी माहिती द्या की नेमकं काय घडलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि नेमकं आपण त्याला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय करू शकतो. मी त्यांच्यासोबत एकट्यासोबत बसणार आहे असं नाही. आपण हा मेळावा ह्याच्याकरता घेतोय की लोकसभेच्या दरम्यान खूप आपले मीटिंग्स झाल्या, खूपच म्हणजे अति मीटिंग्स होत होत्या. आणि त्यावेळी अनेक जण इथे बसलेल्या मैत्रिणी पण सगळीजणं कंटाळून म्हणायची की ताई प्रचार होत नाही, नुसत्या मीटिंग्स व्हायला लागल्यात. त्या चुकीची दुरुस्ती करावी म्हणून आज हा व्यापक मेळावा घेतलाय. आधी आम्ही ठरवलं की महायुतीचा एक मेळावा घेऊया का, शक्ती प्रदर्शन करूया का. ते सगळं झालं असतं, मोठा मेळावाही झाला असता, पण तुमच्याशी थेट संवाद झाला नसता, तुमची भेट झाली नसती. आणि म्हणून मी माझ्या सहकार्यांनी हा विचार केला की आपल्या टीमला आपल्याकडे न बोलवता आपण त्यांच्याकडे जाऊया. कारण आपण लोकशाहीत वावरतोय. लोकशाहीमध्ये तुम्ही राजे आहात आणि आम्ही सगळेजण तुमचे सेवक आहोत. ती भावना आपण इथून सुरू करायची. पहिलं त्याचं पाऊल हे होतं की आपण सगळ्यांनी, आम्ही मंचावर बसलेले प्रत्येकजण तुमच्याकडे भेटायला येऊ आणि त्याच्यानंतर आणि मग आपलं प्लॅनिंग करूया आणि मग बघू काय होतंय ते. आणि ह्या विचाराने आजचा हा मेळावा घेतलेला आहे. या आदरणीय मंचावर, या महायुतीच्या मंचावर प्रतिकात्मक सचिन भैया, शैलेश भैया आणि राष्ट्रपती उमेश भैया आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर. खरं म्हणजे आज महत्त्वाचे तुम्ही आहात, आम्ही नाही आहे. तर त्याच्यामुळं आपले बूथ संबंधी मी तुम्हाला सांगत होते की हे 50 बूथ जे आहेत त्याला अधिकाधिक आपल्याला प्लस करण्यासाठीची योजना आखायची. ती योजना कशी होणार आहे? सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे हुकमी एक काय आहे, तो लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणीच्या योजनेचा लातूर जिल्ह्यामध्ये 82,000 महिला लाभार्थी आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर त्यांना
आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आमचे पालक आदरणीय देवेंद्र भाऊ यांनी लाडकी बहीण योजना जी तुम्हा सर्वांच्यासाठी तुमच्या परिवारातल्या बहिणींसाठी पाठवली त्याची त्यांना एक प्रेमाने आठवण करून द्यायची. ती आठवण करून देत असताना तुम्हाला 1,500 दिलेत बघा म्हणून रुबाराबाद म्हणू नका. तिला त्या तिघा भावांनी अतिशय प्रेमाने सन्मानाने ही योजना अशी आहे की त्या महिलेच्या डायरेक्ट अकाउंटवर पैसे जात आहेत. त्याच्यामुळं तिला इतका असा अभिमान वाटतोय ना, त्याच्या चेहऱ्यावर इतका आनंद आहे. प्रत्येकीला मी आवर्जून विचारते की पैसे आल्यावर काय केलं. काही जण एक्साइट होऊन सांगतात ताई फोन घेतला, कोणी म्हणते मी माझं कर्ज हे केलं, बचत गटाचं जे कर्ज होतं. एका महिलेने सांगितलं माझ्या वडिलांच्या किडनीच्या आजारासाठी मला त्यांच्या ट्रीटमेंटला पैसे देता आले. काही जणांनी सांगितलं देवदर्शनाला गेलो. पण प्रत्येक जण सांगत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचा जो अभिमान आहे की आम्हाला हा पैसा खर्च करत असताना कोणाला विचारावं लागलं नाही, ह्याचा जो सन्मान आहे तो आगळा वेगळा आहे. आणि त्याची त्यांना प्रेमाने छोटीशी एक आठवण करून द्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, योजना खूप आहे पण 2-3 गोष्टीच आपण सांगू शकतो. दुसरी गोष्ट, महिलांना बसच्या भाड्यामध्ये अर्ध तिकीट त्यांना 50% सवलत मिळाली. तीही त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. कारण कुठे बाहेर जात असताना नवऱ्याला पैसे मागितले की त्याला तो वायफट खर्च वाटतो. जर तिला 50% त्याच्यात जर राहत मिळाली तर तिच्यासाठी ती एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मला वाटतं की ती शेतकऱ्यांच्यासाठीची गेम चेंजर स्कीम आहे. कारण त्यांना ह्याच्या आधी हेक्टरी एक सारा ठरला होता, इन्शुरन्सची इन्स्टॉलमेंट ठरलेली होती. ती दिल्याशिवाय इन्शुरन्स कंपनी त्यांना पैसे देत नव्हती. पण मोदी साहेबांनी इन्शुरन्स कंपनी तर इन्स्टॉलमेंट घेते, ती काही फ्रीमध्ये देत नाही. पण त्यांनी काय केलं तर ती इन्स्टॉलमेंट सरकारतर्फे भरली आणि शेतकरी बांधवांना मोठी रिलीफ दिलेला आहे. या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळामध्ये मी येत असताना मला खूप आनंद झाला कारण आबा काकाचा फोन येत असतो म्हणून तोंडात सारखं काकाच येत असते. आबा मला इथे येत असताना आनंद वाटला कारण माझ्या आयुष्याची सर्वात हिरो कोण असेल तर ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मी हे भाषणाकरता म्हणत नाही आहे कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जे आयुष्य आहे ते जर एखाद्या स्त्रीने त्याचा अभ्यास केला, मला वाटतं की रागिणीताई आपल्याला कुठलीही अडचण वाटणार नाही. त्यांनी ज्या अडचणींचा सामना केला आणि तरीही रयतेला, राज्यातल्या जनतेला आपली मुलं आपले कुटुंब समजून त्यांनी राज्यकारभार केला. अशा या मातेच्या नावाने हे जे मंडळ चालतं ते नक्कीच खास आहे. आपल्या इलेक्शनच्या संदर्भात एक छोटीशी पुण्यश्लोक अहिल्यादेवींची गोष्ट सांगणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी अतिशय सजग राज्यकर्त्या होत्या. त्यांचा एक कारभारी होता, मुनीम होता, प्रधान होता चंद्रचूड म्हणून. त्याला नंतर असं वाटायला लागले की आपण बगावत करावी आणि राघोबा दादाच्या सोबत हात मिळवावा आणि हे राज्य उलटून टाकावं. एका महिलेला राज्य करत असताना तिच्यावर तिने बायकांनी राज्य करू नये अशी मानसिकता ही आजची नाही, कालची नाही तर अनादिकालापासूनची. त्याच्या त्या शिकार झाल्या. त्यांनी सगळं षडयंत्र रचलं, कट झाला. पण त्यांच्यासाठी वफादार असणाराही दुसरा एखादा पुरुष त्यांच्या सोबत होते, मित्र होते, सहकारी होते. त्यांनी त्यांना या कटाची कल्पना दिली की राघोबा दादांचा हा कट चालू आहे. त्या इतक्या हुशार होत्या, इतक्या मजबूत होत्या आणि चाणाक्ष होत्या. त्यांनी एक राघोबा दादांना पत्र लिहिलं, प्रिय भाऊ, आपण युद्ध करण्याची इच्छा आणि त्याचा संकल्प करत आहात, मला त्याची कल्पना आहे. आपण नक्कीच युद्ध करा, मी युद्धास तयार आहे. खालची ओळ फार महत्वाची आहे. तर मी त्या ओळीत सांगितलं, आपण युद्धाला या, युद्ध होईल. युद्ध जिंकलात, युद्ध हरलात तर एका महिलेकडून तुमचा पराभव झाला अशी तुमची नाचक्की होईल. आणि युद्ध जिंकलात तर एका महिलेला हरवून जिंकलात, तुमची काय मर्दानगी ह्याच्यामध्ये असा तुमच्यावर आरोप होईल. बाकी आपली मर्जी. आणि हे पत्र त्यांनी चंद्रचूडला आणि त्यांच्या एका विश्वासू सहकार्याला घेऊन राघोबा दादांकडे पाठवलं. त्याचं घडलं काय, युद्ध टळलं. मला लढायचंय, मी पत्र नाही केलं, मला लढायचंय कारण माझी तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही माझी ताकद आहात.
जिंकणार. त्याच्या आधीचा इतिहास शैलेश भाईंना माहिती की हे युद्ध का सुरू झालं ह्याचं तेही सांगेन टप्प्याटप्प्याने. तुम्ही माझे कुटुंबीय आहात, तुम्ही माझी फॅमिली, हा भाजपा परिवार, महायुतीचा परिवार, आम्ही नेते आणि तुम्ही आमचे कार्यकर्ते, ही भावना आपण सोडून टाका. आपण सगळेजण एका परिवारातले सदस्य आहोत. आपण एक मागे भाजपाचं एक अभियान होतं मेरा परिवार काहीतरी म्हणून, ते नुसतं अभियानापुरतं मर्यादित नसायला पाहिजे, तर आपल्या वागणुकीतून पण दिसायला पाहिजे. आणि हे करत असताना आपण पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनेक अडचणी येणार आहेत, मला कल्पना आहे त्याची. आपल्यामध्ये पण अनेक जणांना वाटतंय की समोरचा शत्रू मोठा आहे म्हणून. तुम्हाला वाटतंय का? विशाल भैयाला तर अजिबात वाटत नाही. मी बसल्याबरोबर विशाल भैयांनी मला सांगितलं, अहो ताई आमच्या इकडं लढत भाजपामध्ये आणि वंचितमध्ये आहे म्हणून. किती छान गोष्ट. स्वतःच मीच फार मोठा आहे म्हणायचं, स्वतःला स्वतःच मार्केटिंग करून घ्यायचं, गेले दिवस ते. आता हे दिवस आहेत की आम्ही सगळेजण मजबूत आहोत. भारतीय जनता पक्ष हा भारतातला मोठा पक्ष आहे, जगातला मोठा पक्ष आहे. अशा पक्षावर विश्वास ठेवणारे आपण लोक आहोत. आपल्याला कोणाचीही भीती, दहशत, कसलीही अपप्रचार याची भीती बाळगण्याचं कारण नाही. आपण सगळ्यांना काय करायचंय तर आपल्या पक्षाने केलेलं काम सांगायचंय, विरोधकांनी न केलेलं काम फक्त हायलाईट करायचंय. जनता सुज्ञ शहाणी आहे, त्यांना सगळं समजतं, पण तरी कधी कधी थोडं आठवण करून द्यावं लागतं. ते हायलाईट नक्कीच आपण करायला पाहिजे, कारण त्याच्याशिवाय समोरच्यांनाही नाहीतर असं वाटायला लागलं की आपली शराफत म्हणजे आपण काही वीक नाही, आपण शरीफ आहोत, कमजोर बिलकुल नाही. म्हणून आपण जे काही करणार आहे ते शिस्तबद्धपणे प्लॅन करून करायचं. प्लॅन न करता कुठलीही गोष्ट करायची नाही. हे युद्ध आपल्याला बूथवर लढायचं आहे. ते करत असताना आता ह्याच्यानंतर मिटिंगला येऊ नका, मी ह्याच्याकरताच म्हणते की तुम्ही प्रत्येकजण बूथचा कार्यकर्ता, माझ्या महिला भगिनी, आपण सगळ्यांनी रोज आपापल्या ओळखीच्या 10 घरांमध्ये 20 घरांमध्ये आपण जायचंय. तिथे 20 तारखेपर्यंतचा तुमच्या आयुष्यातला वेळ माझा, भारतीय जनता पक्षाचा, महायुतीचा आणि पर्यायाने नरेंद्र मोदींचा आहे. 20 तारखेनंतरचा आमचा सर्वांचा वेळ हा तुमचा आहे. त्याच्यानंतर मी काही प्रवासी आमदार होणार नाही, मी निवासी आमदार आहे. मी तुमच्यासोबत असणार आहे, किंबहुना तुमच्या अडचणीत तुमच्या पुढे असणार आहे. फक्त देव करो ती आजमावण्याची वाईट वेळ कोणावरही नाही होते, पण तर तशी वेळ आली तर काळजी करू नका. पाटील देशमुख ह्या लोकांना तर सवयच असते असलं सगळं करण्याची, त्यामुळे आम्ही त्याला सवयत माझ्यासोबत. इथे मला वाटते सचिन भैया तुम्हाला पण लढण्याची फार नाद आहे सगळ्या गोष्टींचं. म्हणूनच मी सांगते की आपल्याला मनोबल, आपलं मनोधैर्य हे उच्च ठेवायचं. हे इलेक्शन फेक नॅरेटिव्हवर जाणार. तुमच्या रागिणीताई तुम्हाला सांगतील की तुमच्या या मंडळातल्या अनेक कार्यकर्ते पैसे घेऊन अमित देशमुखकडे गेले असं म्हणतील. तसं होणार नाही याची तुम्हा सर्वांना खात्री आहे की नाही विशाल? आपला एकही बूथ वरचा कार्यकर्ता असं काहीही करणार नाही ह्याची मला पूर्णपणे खात्री. कुणीतरी असं म्हणूनच बघावं, तेव्हा तुम्ही पक्क उत्तर देऊन दाखवावं. आपण फुटणार नाहीये, आपण तुटणार नाहीये, आणि आता आपली लढाई फक्त जिंकण्याची. त्या लढाईमध्ये सगळ्यांनी मिळून चढाई करायची आपल्याला, आणि ती आपण करणार आहोत. आता मग अशी सगळेजण सांगत होते, मला खूप वाईट वाटत होतं की माझ्यामुळे उशीर झाला, पण त्याचं दुसरं हे आहे की आपण कुठल्याही कठीण तपश्चर्येला तयार आहोत. आपण 20 तारखेला 5 वाजेपर्यंत पेटी सील होईपर्यंत आपला बूथ, आपला मतदान केंद्र सोडणार नाही आहोत. सोडणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं, मतदानाच्या दिवशी आपल्या प्रभागामध्ये, आपल्या वॉर्डमध्ये आपण फिरून सगळ्यांना मतदानासाठी बाहेर काढा. त्याच्यासाठी काही रचना लागत असेल, काही अडचणी येत असतील तर तुरंत एक 8-10 लोकांची टीम आपण करणार आहोत, टास्क फोर्स, त्यांना कॉल करा. ते नक्कीच तुमची जी अडचण आहे ती सोडवतील. पण त्याच्या बरोबर दुसरं काय होणार आहे तर बूथवर गडबडी होईल. बूथवर तुम्हाला भीती दाखवण्याचे वेगवेगळे प्रयोग केले जातील.
म्हणून बूथवर आपल्यासोबत शिवसैनिक असणार आहेत, बूथवर आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आपले मित्र असणार आहेत आणि बूथवर भाजपाचे कट्टर कार्यकर्ते असणार आहेत. त्या पंडॉलमध्ये इतकी गर्दी असायला पाहिजे, सकाळी 7 वाजल्यापासून आलटून पालटून जाळेपाळेने जा, पण गर्दी कमी नाही व्हायला पाहिजे. तिथले कमीत कमी आपल्या पेंडॉलमध्ये कुठल्याही वेळेला एक 25 तरुण मुलं तिथे बसून राहायला पाहिजे. तिथे बसून आपल्याला कोणाबरोबर भांडण करायचं नाही, पहिली काठी आपण उगारायचं नाही, पण कुणी उगारलं तर आपण दुसरा गाल पुढे करणार नाही. तयारी आपली पूर्ण असायला पाहिजे. मी हे ह्याच्याकरता म्हणते की मागच्या 4 दिवसातच मला वेगवेगळे अनुभव यायला लागले. मला अनुभव पहिला आला तो माझ्या फॉर्म भरण्याच्या दिवशीपासून. फॉर्ममध्ये वेगळी क्वेरी काढली गेली, त्याच्यानंतर फॉर्मच वैध राहील की नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. मला खरं म्हणजे शैलेश भाई मला कुठे गेले, मला सगळेजणच मला येऊन अभिनंदन करत होते, ताई तुम्ही उमेदवार झालात म्हणून. वैभव पण आला होता मला, पण मी त्यांना सांगितलं कृपा करून आता नको. माझा अर्ज वैध ठरल्यावरच मला वाटलं की मी उमेदवार झाले म्हणून. कारण दादासाहेब तुम्ही त्याला साक्षीदार आहात. या जिल्ह्यामध्ये 400-500 लोकांचे फक्त अर्ज अवैध होऊन राजकीय करिअर संपुष्टात आणलं गेलंय का नाही. मला वाटायचं माझं पण तसं काहीतरी करतात का काय म्हणून, कारण निवडणूक समोरून जिंकण्याची थोडी कठीण असते, अवघड असतं, ते आपल्या हातात राहत नाही. ही लढाई तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची झालेली आहे. ही लढाई लोकांनी, यावेळची निवडणूक लोकांनी हातात घेतली. त्यामुळे आपल्याला काय करायचं तर लोकांना जाऊन फक्त सांगायचं की आम्हाला आमच्या उमेदवाराला मतदान करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मशीनवरती EVM मशीनवर माझं नाव 2ऱ्या नंबरला आहे. त्यामुळं आपण जेव्हा जाल आपलं पोलचीट द्यायला तर आवर्जून ही गोष्ट सगळ्यांना सांगा की 2 नंबरचं कमळाचं बटन दाबा म्हणून. कारण तिथे गेल्यावर ते खालून वरपर्यंत शोधत बसतात, कन्फ्यूज होतात, तिथला माहोल थोडा तणावपूर्ण असतो. तर त्याच्यामध्ये 5-10 वोट्स जरी इकडं तिकडं झाले तर आपलं नुकसान होऊ शकतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की 85 वर्षापूर्वीच्या अधिक लोकांचं मतदान करून घेण्यासाठी आपण प्रयत्न करूया. त्याची यादी मंडळाध्यक्षांकडे दिली जाईल. ती यादी बूथ प्रमुखांनी मागून घ्या. त्याच्यामुळं तुम्हाला काय होईल की तुमच्या लक्षात येईल की किती जण 85च्या अधिक वयोगटातील आहेत. नाही म्हटलं तरी प्रत्येक मंडळात 1000 मतदान हे त्या 85 वर्षाच्या पुढील आहे. जेव्हा जाऊन तुम्ही आजी काका मामा म्हणून त्यांना मतदानासाठी विनंती कराल, मला खात्री आहे की ते मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी कमळावरच मतदान करणार. फक्त आपल्याला काय करायचं तर त्यांना विनंती करायची जाऊन, आणि त्यांना काही रचना लागत असेल तर ती आपल्याला करून द्यायची. थँक्यू. त्याच्यानंतर दिव्यांग काही असतात आपल्याकडे. साधारण प्रत्येक मंडळामध्ये 200-300 तरी त्यापेक्षाही अधिकच दिव्यांगांचं मतदान आहे. त्यांनाही लक्ष देऊन आठवण करून यादीमध्ये त्याच्याकडून नोंद करून ठेवा की ह्या घरामध्ये दिव्यांग आहेत. त्यांच्याहीसाठी तुम्ही प्रेमाने सांगा की आम्ही तुमच्यासाठी काही मदत करू का म्हणून. त्याचं कारण हे की जेव्हा आपण प्रेमाच्या ओलाव्याने त्यांना मतदान करण्याची विनंती करू, समोरून पेड लोक काम करणार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षितच नाही आहे का अपेक्षित. समोरची रचना पेड असते ह्याचं कौतुक आपण 15 वर्ष ऐकत आलोय, आहे की नाही. आता आपल्याला दाखवून द्यायचंय की प्रेमाची रचना किती इफेक्टिव्ह असते हे तुम्ही दाखवून देणार आहात. छोटे छोटे हे पॉकेट्स आहेत, पण ह्याचं जे इम्पॅक्ट होणार आहे तो फार मोठा होणार आहे. 1000 मतदान आपण करून घेतलो की समोरचे 2000 मायनस होतात. सारखं हे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये ठेवा की मी जर 50 मतदान वाढवलं तर मी 100 मतांनी समोरच्याला मायनस केले म्हणून. आपल्याला चांगलं वाटायला लागतं. जेव्हा आकडे मोठे व्हायला लागतात ना, आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि त्याच्यामुळं तुम्हा सर्वांना पूर्ण वेळ 20 तारखेपर्यंत ॲब्सोल्युटली शुअर असायला पाहिजे, कॉन्फिडेंट असायला पाहिजे. आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपण जिंकणार आहोत, आपण जिंकणार आहोत, जिंकणार आहोत, जिंकणार आहोत असं सांगत तुम्ही स्वतःला सांगत लोकांसोबत संवाद करा, लोकांचा प्रतिसाद बघा. तुम्ही बाहेर जाऊन लोकांचा प्रतिसाद बघा. तुम्ही अनेक जण माझ्यासोबत त्या दिवशी पदयात्रेला होते. इतका उत्स्फूर्त प्रेमाचा प्रतिसाद आहे
नक्कीच तो चाकूरकर साहेबांचा आशीर्वाद आहे. पण त्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण मागच्या 15 वर्षात खूप मेहनत घेतलेली आहे. शैलेश भाई यांच्या माध्यमातून 2 वेळा आपल्या उमेदवारांनी इथे निवडणूक लढवली आणि त्या दोन्ही वेळा 75,000 मतदान जे सॉलिड झाले, जे भाजपाचं हक्काचं मतदान आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळं झालेलं आहे. त्यामुळं त्याची आता आपल्याला वृद्धी करायची, त्याच्यामध्ये वाढ करायची. तर ते तुम्ही सगळेजण प्लॅन करून करा. त्याच्यामध्ये आमची कुठे मदत लागेल तिथे मदत घ्या. माझ्या मताने रचना इतक्या चांगल्या झालेल्या आहेत. आत्ता विस्तारक शिवाजी गिड्डे पाटील यांनी मला ती सगळी रचना दाखवली. रचना मला वाटतं की आबांनीच आणि तुम्ही सर्वांनीच, रागिणीताई असतील, विशालजी असतील, तुम्ही प्रत्येक जणांनी ती इतकी व्यवस्थित केली. कारण मला वाटतं की हे एकच मंडळ आहे की जिथे सगळे नंबर्स, पहिलं तुमचं अभिनंदन की पहिलं आणि एकमेव मंडळ असेल की जिथे एकही रिकामी जागा नाही. सगळ्यांचे संपर्क क्रमांक आहेत, नावं भरलेली आहेत, बूथ प्रमुख नेमलेले आहेत, बूथ कमिट्या झालेल्या आहेत. तर ह्याचा अर्थ काय की आपली जेव्हा ॲक्च्युअलमध्ये आपण फील्डवर जाणार आहोत तर आपली तयारी पूर्ण झालेली आहे. पण त्याचा अर्थ त्या सशाच्या आणि कासवाच्या गोष्टीसारखं होऊ देऊ नका. आपली तयारी झाली आहे सगळी म्हणून झोप काढू नका. रात्र वैरायची, आपल्याला सजग राहायचं आहे आणि कासवासारखं दर बदल रोजच्या रोज चालत चालत फिनिश लाईनपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. तुम्हाला याच्यापेक्षा अधिक मला काही बोलण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही. वारंवार वेळोवेळ कुणाला मला संपर्क करायचा असेल तर मेसेज करा. मला तुम्हाला उत्तर देता आलं तर मला खूप आनंद वाटेल. 20 तारखेपर्यंत समजून घ्या. 20 तारखेनंतर कधीही मला व्हॉट्सअप करा, मेसेज करा, तुरंत तुम्हाला मी उत्तर देईन. फोन करायचं म्हणजे काय होतं की कामाची गोष्ट आपण 30 सेकंडची असते. मग मी काय चाललंय ताई, मग कसं झालं, काय झालं, अवांतर गप्पा होतात. त्यापेक्षा लिखित जर तुम्ही मला पाठवलात, मलाही लक्षात राहतं की आपल्याला हे काम करून द्यायचंय आणि ते काम झालं त्याने याचा फॉलोअप घ्यायला मला इथे सोपं पडतं. म्हणून ही विनंती आहे की तुम्ही लिखित मला जर मेसेज केला तुमच्या कामाबद्दल तर हे जास्त सोपं होतं. ही झाल्या पुढच्या गोष्टी. आज मात्र आपलं टार्गेट इलेक्शन जिंकण्याचं आहे. तुमच्या सर्वांच्या वतीने मी इथे बसलेल्या मित्रपक्षाला, आपणही सचिन भैया मुख्यमंत्र्यांना सांगा की इथली परिस्थिती चांगली आहे. मुख्यमंत्र्यांना निमंत्रण द्या की लातूरला त्यांनी यावं आणि लातूरचा उत्साह बघावा. आणि सगळेजण किती महायुतीचं सरकार परत आणण्यासाठी उत्सुक आहेत याचीही त्यांना जाणीव होईल. मी अजितदादांनाही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगेन की इथे कार्यकर्त्यांचा उत्साह खूप आहे. आम्ही सगळेजण, आम्ही तिघही म्हणजे बंद मुठ्ठी सव्वा लाखी असते. राष्ट्रवादीचे मित्र आहेत, शिवसेनेचे लोक आहेत, रिपब्लिकन पार्टीचे लोक आहेत, इतरही माझ्या गळ्यामध्ये हे लहुजी सेनाचं एक हे, त्यांनी पण येऊन सांगितलं तर आम्ही फील्डवर काम करतोय म्हणून. तर इतके जेव्हा हात एकत्र येतील तेव्हा विजय आपलाच आहे ही आपल्या सर्वांना आशा आहे, आपल्याला कॉन्फिडन्स आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दलचा कुठलीही आपल्या मनामध्ये शंका नाही आहे. आपण सर्वांनी आज इथे आलात. माझी उशीर झाल्याबद्दल परत एकदा दिलगिरी व्यक्त करते आणि आपल्याला आता परत 23 तारखेला विजयोत्सव साजरा करायला भेट घ्यायची अशी आशा व्यक्त करते. नमस्कार.
आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुपवर शेअर करा. चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा. रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल.